उधना ते पंढरपूरकडे जाणाऱ्या रेल्वेला जळगाव जिल्ह्यातील पारधी गावात थांबा मिळाला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. उधना ते पंढरपूर या रेल्वेगाडीला पारधी येथे यावर्षी थांबा मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील व कार्यकर्त्यांनी उधना रेल्वे पायलट याचे स्वागत केले असून तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील यावेळी अनोख्या पद्धतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप यावेळी करण्यात आले. या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी आज दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 1 वाजता धरणगाव तालुक्यातील पारधी रेल्वे स्थानक येथे अधिक माहिती दिली. प्रसादाचं वाटप करण्यात आलंय. गेल्या 2 वर्षापासून उधना ते पंढरपूर ही रेल्वे सुरू झालेली आहे आणि मागच्या वर्षी पारधीला तिला थांबा नव्हता, पण आदरणीय नामदार महोदय असतील, आदरणीय खासदार स्मिताताई असतील, आपण यांनी गाठ घेतली आणि या ठिकाणी पारधीला आपण या पंढरपूर जाणाऱ्या रेल्वेचा थांबा या ठिकाणी घेतला. त्यासाठी आपण जे प्रवासी जात आहेत त्यांना आपण प्रसादाची वाटप करणार आहोत. तसेच त्या ट्रेन मध्ये जे जे प्रवासी आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. कारण पंढरपूर म्हटलं तर गरिबांचा देव म्हटला तर विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगाच्या दर्शनाला सगळेजण जात आहेत. त्याच्यामुळे एक कर्तव्य म्हणून आपण त्या ठिकाणी वारीला जात असताना वारीला निरोप देण्यासाठी या ठिकाणी पारधी स्टेशनला सगळे जमा झालो. जी उधना ट्रेन आहे ती या वर्षापासून हिला थांबा मिळालाय का? हा, हिला मागच्या वर्षी पारधीला थांबा नव्हता, या वर्षी पारधीला थांबा मिळाल्यामुळे एक आनंदाचं वातावरण आमच्यामध्ये. आणि जीपीएस मित्र परिवार नेहमी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाशी प्रत्येक रेल्वेच्या थांब्यासाठी प्रयत्न करत असतं. हा पहिला सक्सेस आमचा ह्या थांब्यासाठी झालाय, उधना ते पंढरपूर रेल्वेसाठी. जीपीएस परिवारातर्फे नेहमी सामाजिक भावना ठेवत या ठिकाणी मदत केली जाते. या ठिकाणी पंढरपूर वारी असो किंवा वारकऱ्यांना प्रसादाचं वाटप असो, कीर्तनाचं साहित्य वाटप असो, काय सांगाल, उद्देश काय असतो? माझा उद्देश एकच आहे की युवा मित्र परिवाराने निर्व्यसनी कसं व्हावं, तर वारकरी संप्रदाय असेल, जो संप्रदाय असेल त्या संप्रदायाशी जोडा आणि युवक मुलांनी, विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर व्हावं, हाच माझा संकल्प आहे.